Good morning, students. Basic Part 3, paper number 11. Physical chemistry. The name of the topic is photochemistry. The next point of the topic, that is Jablonski's diagram. So in the Jablonski diagram, the two terms are more important. That is fluorescence and phosphorescence. या दोन टर्म्स अतिशय महत्त्वाचे आहेत. आता ही जॉब्लॉन्स्की डायग्राम काय काय आहे बघा. S0 लोअर एनर्जी लेवल, S1 त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी, S2 S3 ह्या एनर्जी लेवल्स आहेत. आणि इकडं तुम्हाला दिसतं T1 T2 आणि T3. तर T1 T2 T3 हे जे काय आहे याला ट्रिपलेट स्टेट म्हणतात. आणि S0 किंवा S1 S2 S3 रादर यांना काय म्हणतात, सिंगलेट स्टेट म्हणतात. आता इथं जो IC दाखवलेला आहे, IC याला इंटरनल कन्व्हर्जन असं म्हणतात. आणि इकडं ISC इंटर सिस्टीम क्रॉसिंग असं त्याला म्हणतात. ही डायग्राम आपण समजावून घेणार आहोत. इथे एक टर्म दिसते फ्लोरोसन्स आणि इथं दिसते फॉस्फोरसन्स. आता इथं काय झालं आहे, ॲब्सॉर्प्शन S0 to S1 ॲब्सॉर्प्शन झाले लाईट, लोअर एनर्जी लेवल एक्सायटेड स्टेटला गेली. परत S0 to S2ला गेलेलं आहे, S0 to S3ला गेलेलं आहे. तिथून खाली येताना हा प्रवास झालेला आहे S3 to S2. परत इथून ISC इंटरसिस्टीम क्रॉसिंग झालेला आहे, ते T2ला गेलेलं आहे. परत T2 to T1 झालेलं आहे. हे सगळ्या गोष्टी आपण समजावून घेणार आहोत. तर हे ॲब्सॉर्प्शन वरच्या दिशेने ॲरो आहे, फ्लोरोसन्स आणि फॉस्फोरसन्स हे आपण खालच्या दिशेनं ॲरो दाखवलेले आहेत. तर T1 T2 T3 ट्रिपलेट स्टेट, S1 S2 S3 सिंगलेट स्टेट. So a re-emission of light instantaneously within 10⁻⁸ second called as fluorescence. जेव्हा लोअर एनर्जी लेवलला एखादा सबस्टन्स एनर्जी ॲब्सॉर्ब करतो, त्याचं इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन हायर लेवलला होतं. आणि तो जेव्हा लाईट इमिट करतो, ॲब्सॉर्ब केल्यानंतर वरच्या लेवलला जातो आणि लाईट बाहेर टाकतो, इमिट करतो, तेव्हा तो खालच्या लेवलला येतो. तर ही लाईट इमिट करण्याची वेळ विदिन 10⁻⁸ सेकंड म्हणजे किती वेळ कमी आहे बघा. याच्यामध्ये हा काय करतो, लाईट इमिट करतो. म्हणजे एखादा बल्ब लागतो क्षणात आणि विझतो आपण असं म्हणतो. तर अशाला फ्लोरोसन्स असं म्हणायचं. आणि री इमिशन ऑफ लाईट इवन ॲट अ लॉंग टाईम दॅट इज कॉल्ड ॲज फॉस्फोरसन्स. म्हणजे 10⁻⁸ सेकंड याच्यापेक्षा जास्त वेळ लागला लाईट बाहेर पडायला, इमिट व्हायला, तर त्याला फॉस्फोरसन्स म्हणतो. म्हणजे विदिन अ फ्रॅक्शन याला आपण म्हणतो फ्लोरोसन. आणि थोड्या वेळानं लाईट काय होतो, लागतो विझतो, लागतो विझतो, अशी जी प्रोसेस काय असते त्याला आपण थोडक्यात व्यवहाराच्या भाषेत सांगायचं झालं तर त्याला फॉस्फोरसन्स असं म्हणतो. आता इथं बघा तुम्हाला 3 डायग्राम दाखवले आहेत, A, B आणि C. ईला ही 2 इलेक्ट्रॉनिक स्टेट आहेत, ते वरच्या दिशेने दाखवलेले आहेत. तर इथं जे दाखवलेले आहेत ते त्याला आपण पॅरलल म्हणतो किंवा अँटी पॅरलल म्हणतो. आणि हे वरच्या दिशेने एक आणि खालच्या दिशेने एक दाखवलेले आहेत. तर अशा वेळी बघा हे दोन्ही काय आहेत, पॅरलल आहेत एकमेकाला. S = S1 + S2. दॅट इज S1ची व्हॅल्यू म्हणजे इलेक्ट्रॉनचं जर हे बघितलं आपण, त्याला आपण स्पिन क्वांटम नंबर म्हणतो, त्याला 1/2 असतो. आणि S2चा आपण वरच्या दिशेने, दोन्ही वरच्या दिशेने असल्यामुळे हाफ + हाफ दॅट इज = 1. S = S1 + S2. S1ची व्हॅल्यू हाफ, S2ची व्हॅल्यू हाफ, हाफ + हाफ 1. आणि स्पिन मल्टिप्लिसिटी आपण ज्याला म्हणतो, स्पिन मल्टिप्लिसिटी ही किती येते बघा. त्याचा फॉर्म्युला आहे ट्वाईस S + 1. Sची व्हॅल्यू आपण 1 घेतली, 2 × 1 दॅट इज 2, 2 + 1 दॅट इज = 3. तर इथं आपल्याला ही स्पिन मल्टिप्लिसिटी 3 येते. इथं जर बघितलं तर एक वरच्या दिशेने आहे +हाफ, एक खालच्या दिशेने आहे -हाफ. +हाफ -हाफ S1 + S2 याची व्हॅल्यू 0 येते. Sची व्हॅल्यू 0 इथं आपण घातली तर स्पिन मल्टिप्लिसिटी ही 1 येते. म्हणजे दॅट इज सिंगलेट स्टेट, याला आपण म्हणतो ट्रिपलेट स्टेट. इथं जर बघितलं तर एकमेकाकडे दिशेकडे एक +हाफ असेल, एक -हाफ असेल, किंवा एक वरती आणि एक खालती असल्यामुळं याचं प्लस दोन्ही आपल्याला पोझिशन्स उद्भवू शकतात. हाफ + हाफ 1 म्हणजे ट्वाईस S + 1 3 आलं, किंवा हाफ -हाफ दॅट इज = 0, ट्वाईस S + 1 इज = 0. म्हणजे ह्या सिंगलेट स्टेट आहेत, ह्या ट्रिपलेट स्टेट आहेत. या ट्रिपलेट स्टेट आहेत. आपण ट्वाईस S + 1ची व्हॅल्यू 3 आहे, याला आपण काय म्हणतो, सिंगलेट स्टेट. आणि इथं आपण दोन्हीचं कॉम्बिनेशन बघू शकतो. सो S1 S2 S3 सिंगलेट स्टेट, म्हणजे इथं जे दाखवले S1 S2 S3 सिंगलेट स्टेट. T1 T2 T3 याला आपण काय म्हणतो, ट्रिपलेट स्टेट. तर ट्रिपलेट स्टेट कशावरून ठरवली, ट्वाईस S + 1वरून आपण ठरवली गेलेली आहे. आता पुढचा मुद्दा याच्या माध्यमातून आपण बघतो फ्लोरोसन्स. फ्लोरोसन्स म्हणजे काय. सो ड्यू टू ॲब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन द ॲटम
of molecule is raised to higher electronic state, and as they return to ground state, excess energy is remitted, called as fluorescence. आता मगाशी मी सांगितलं लोअर एनर्जी लेवल, हायर एनर्जी दोन येत आहेत. ह्या लोअर एनर्जी लेवलला तुमचा मोलेक्यूल आहे, तर मोलेक्यूल ह्यानं काय केलं, लाईट रेडिएशन ॲब्सॉर्ब केले की त्याचं इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन होऊन तो हायर लेवलला जातो. तर हे केव्हा प्रोसेस करते, ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट. तर ह्या अप्पर स्टेटला किंवा हायर एनर्जी लेवलला मोलिक्यूलनं लाईट बाहेर फेकली. ॲब्सॉर्ब करणं आणि इमिट करणं ह्या दोन अपोजिट प्रोसेस आहे. ॲब्सॉर्ब करतो, हायर इलेक्ट्रॉनिक स्टेटला जातो, लाईट बाहेर फेकतो, लोअर इलेक्ट्रॉनिक स्टेटला येतो. तर तेव्हा लोअर इलेक्ट्रॉनिक स्टेटला तो येतो तेव्हा तो काही लाईट बाहेर फेकतो, आणि ती लाईट बाहेर फेकण्याचा समय किंवा वेळ किती आहे, 10⁻⁸ सेकंद, विदिन अ फ्रॅक्शन, म्हणजे आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही. तर अशा पद्धतीनं ती लाईट काय होते, बाहेर पडते, आणि त्याला आपण काय म्हणतो, दी प्रोसेस इज कॉल्ड ॲज फ्लोरोसन्स. आणि पुढची जी आता ह्याची जी एक्झाम्पल्स आहेत फ्लोरोसन्सची, कॅल्शियम फ्लोराईड आहे, युरेनियम आहे, ग्लास, इओसिन, क्लोरोफिल, ही जी एक्झाम्पल्स आहेत ही फ्लोरोसंट सबस्टन्सची एक्झाम्पल आपल्याला दिसून येते. आता ह्याच्यामध्ये फ्लोरोसन्स आपण बघितलं. आता नॉन रेडिओ ॲक्टिव्ह ट्रान्झिशन्स काही याच्यामध्ये, त्याला इंटरनल कन्व्हर्जन आपण म्हणतो. इंटरनल कन्व्हर्जन S3 to S2 हे एक इंटरनल कन्व्हर्जन आहे. S2 to S1 हे काय इंटरनल कन्व्हर्जन आहे. त्याचबरोबर T3 to T2 हे एक इंटरनल कन्व्हर्जन आहे, आणि T2 to T1 हे सुद्धा काय इंटरनल कन्व्हर्जन आहे. तर जेव्हा T2 to T3 to T2 किंवा T2 to T1 हा लाईट इमिट करून बाहेर येतो, किंवा S3 to S2 किंवा S2 to S1 असा लाईट बाहेर करून तो येतो, तेव्हा काय होतं, नो इमिशन ऑफ रेडिएशन. आता मी म्हटलं लाईट बाहेर फेकून तो येऊ शकतो, पण इथं लाईटचं रेडिएशनचं इमिशन होत नाही. T3 पासून T2ला येतो, लाईट बाहेर फेकत नाही. T2 पासून T1ला येतो, लाईट बाहेर फेकत नाही. S3 पासून S2ला येतो, इंटरनल कन्व्हर्जन, लाईट बाहेर फेकत नाही. S2 to S1 नो रेडिएशन इमिटेड, म्हणताना याला नॉन रेडिओ ॲक्टिव्ह ट्रान्झिशन्स असं म्हटलं गेलेलं आहे. त्याला इंटरनल कन्व्हर्जन असं म्हटलं आहे, नो इमिशन ऑफ रेडिएशन. आता इंटरसिस्टीम क्रॉसिंग बघा. इंटरसिस्टीम क्रॉसिंग काय झालं, S2 लेवल टू T2 लेवल ISC म्हटलेलं आहे. S1 लेवल टू T1 लेवल, त्याला इंटरसिस्टीम क्रॉसिंग. तर हे सुद्धा काय आहे, नॉन रेडिओ ॲक्टिव्ह काय ट्रान्झिशन आहे. दिस ट्रान्झिशन आर ऑल्सो नॉन रेडिओ ॲक्टिव्ह ऑर रेडिएशन लेस ट्रान्झिशन म्हणायचं. हां, तर IC आणि ISC ही काही ट्रान्झिशन ह्या डायग्राममध्ये, जॉब्लन्स्की डायग्राममध्ये झालेल्या आहेत. ही कसल्या आहेत, नॉन रेडिओ ॲक्टिव्ह, त्यामध्ये लाईट बाहेर फेकला जात नाही. परंतु लाईट बाहेर फेकला केव्हा जातो, S1 to S0 फ्लोरोसनच्या माध्यमातून, T1 to S0 हा फॉस्फोरसनच्या माध्यमातून. तर ही जी काय प्रोसेस आहे, हे आता IC आणि हा फ्लोरोसन्स, आणि इकडे काय IC to ISC, IC to IC, म्हणजे इथला जो ISCचा जो आहे तो फॉस्फोरसन्सला वेळ काय लागतो, जादा लागतो. इथे येतात आणि ते परत फॉस्फोरसन्स होतं. म्हणजे IC फ्लोरोसन्स वेळ कमी लागला, डिस्टन्स कमी आहे, परंतु IC to ISC ह्याला फार वेळ लागतो. परत इथे येतात आणि परत फॉस्फोरसन. म्हणून फ्लोरोसन्स, इमिशन ऑफ लाईट बाय फ्लोरोसन्स टेक्स व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ टाईम, परंतु फॉस्फोरसन्सला काय करतं, थोडासा फ्लोरोसन्सपेक्षा जास्त वेळ घेतो. हेच हे आपल्याला जॉब्लन्स्कीज डायग्रामच्या माध्यमातून सांगितले. नेक्स्ट आपण बघूया. आता मी जे काय वर्णन केलं ते सगळं येत आहे. नेक्स्टला आपण बघतो ल्युमिनिसन्स. लाईट मे बी प्रोड्यूस्ड इन ॲब्सेन्स ऑफ हीट, लेस टेम्परेचर, त्याला आपण कोल्ड लाईट असं म्हणतो. ल्युमिनिसन्स म्हणजे काय, लाईट मे बी प्रोड्यूस्ड इन द ॲब्सेन्स ऑफ हीट, म्हणजे तिथं टेम्परेचर निर्माण होत नाही, उष्णता निर्माण होत नाही, कमीत कमी अगदी मिनिमम टेम्परेचर असतं, आणि मिनिमम टेम्परेचर जेव्हा असेल त्याला आपण कोल्डकडे जातो, आणि त्याला आपण कोल्ड लाईट म्हणतो. ल्युमिनिसन्स याला आपण फॉस्फोरसन्स मगाशी सांगितल्याप्रमाणे सबस्टन्सेस इमिट लाईट रेडिएशन आफ्टर सम टाईम. त्याला उदाहरण आहेत सल्फाइड्स ऑफ अल्कली मेटल्स, डायस्टर्ब, सर्टन फंगाय, अशा पद्धतीची एक्झाम्पल आहेत. म्हणजे फ्लोरोसन्स आणि फॉस्फोरसन्समधला फरक लक्षात घ्या. लोअर एनर्जी लेवल ॲब्सॉर्प्शन, हायर एनर्जी लेवलला गेला, इमिशन इमिजिएट झालं, लोअर लेवलला आला इमिजिएट, आणि लोअर लेवलला येतात तो लाईट बाहेर फेकतो काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड, एकदम कमीत कमी टाईम. तो टायमिंग किती, 10⁻⁸ सेकंद, त्याला आपण फ्लोरोसन्स म्हणतो. आणि 10⁻⁸पेक्षा जास्त वेळ जेव्हा लागतो त्याला आपण काय म्हणतो,
फॉस्फरसन्स असं म्हणतो. आता ल्युमिनिसन्स दॅट इज कॉल्ड एज कोल्ड लाईट आपण म्हटलं. आता केमिल्युमिनेसन्स म्हणजे आपण काय बघू. द इमिशन ऑफ लाईट ॲज अ रिझल्ट ऑफ केमिकल रिॲक्शन ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर इज नोन ॲज केमिल्युमिनेसन्स. म्हणजे लाईट बाहेर फेकला जातो कशामुळं, ॲज अ रिझल्ट ऑफ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनच्या माध्यमातून लाईट बाहेर फेकला जातो. तो लाईट ऑर्डिनरी टेम्परेचरला फेकला जातो, त्याला केमिल्युमिनेसन्स म्हणतात. केमिल्युमिनेसन्स इज रिलेटेड टू केमिकल रिॲक्शन्स ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर बाय विच लाईट कॅन बी इमिटेड. याला केमिल्युमिनेसन्स म्हणतो. नुसतं ल्युमिनेसन्स आपण बघतो त्याला आपण काय म्हणतो, लोअर टेम्परेचर असतं त्याला आपण ल्युमिनेसन्स किंवा कोल्ड लाईट असं म्हणतो. आणि इलेक्ट्रोल्युमिनेसन्स म्हणजे काय, नॉन थर्मल कन्व्हर्शन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू लाईट एनर्जी. नॉन थर्मल म्हणजे टेम्परेचरचा संबंध इथं येत नाही. एक्झाम्पल्स लॅम्प्स आपण बघतो, वेगवेगळ्या प्रकारचे LEDs बघतो, OLEDs बघतो, नाईट सिग्नल लाईट्स, म्हणजे हे सगळे सिग्नल वगैरे असतात ते इलेक्ट्रोल्युमिनेसन्सच्या कार्यावर म्हणजे त्याच्या कार्यावर आधारलेले असतात. तर मेडिकल टूल, डिस्प्ले स्क्रीन, कॉम्प्युटर मॉनिटर्स एक्सेट्रा हे काय आहेत सगळे इलेक्ट्रोल्युमिनेसन्स. म्हणजे ह्या इलेक्ट्रोल्युमिनेसन्सचा IC मध्ये जास्त आता काय केला जातो, IT मध्ये जास्त वापर केला जातो. तर अशा पद्धतीने हा इलेक्ट्रोल्युमिनेसन्स आहे. व्हॉट इज फॉस्फोरसन्स, व्हॉट इज फ्लोरोसन्स, व्हॉट इज ल्युमिनेसन्स, व्हॉट इज केमिल्युमिनेसन्स आणि व्हॉट इज इलेक्ट्रोल्युमिनेसन्स आपण बघतोय. आणि जॉब्लान्स्की डायग्रामसुद्धा आपण याच्या माध्यमातून बघितलेली आहे. हा फोटोकेमिस्ट्री हा सेकंड टॉपिक आता इथं आपला संपतोय. पहिला आपण इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स बघितला होता. सेकंड आपण आता फोटोकेमिस्ट्री बघतो आणि आपण आता पुढच्या टॉपिककडं वळतोय. अभ्यास करीत राहा. पुस्तकाचा टेक्स्टबुकचा वापर करा, त्यामध्ये एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ह्या स्लाईड्स किंवा हे प्रेझेंटेशन्स वारंवार बघत चला, अभ्यासात राहा आणि कोविड-19पासून काळजी घ्या. मास्कचा वापर करा, सॅनिटायझर वापरा, सोशल डिस्टन्स नियमांचं पालन करा. तुम्ही स्वतः सुरक्षित राहा, आपल्या शेजाऱ्यांना, आपल्या घरातल्यांना सगळी याची माहिती द्या. हे तुमचं विद्यार्थी म्हणून एक कर्तव्य आहे. मी आपली रजा घेतो. धन्यवाद. हॅव ए नाईस डे.